तर आज आपण बनवतोय खानदेशी पद्धतीची शेवभाजी। तर त्यासाठी सुकं खोबरं, 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण। प्रथम हे सर्व भाजून घ्यायचं। बघा मैत्रिणींनो, आपण हे सर्व वाटण भाजून घेतले आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे शेव 125 ग्रॅम, तेल, हा माझा सिक्रेट मसाला आहे शेवभाजीचा, आणि आपण तयार केलेलं वाटण आणि मीठ। मी ज्या कढईत वाटण आपलं भाजून घेतलंय त्याच कढईत थोडं तेल घेते। तेल थोडंसं तापलं की आपलं वाटण घालूया तयार केलेलं। वाटण चांगलं तेलात परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत। एक 2-4 मिनटं परतून घ्यायचं, कारण की हे सर्व जिन्नस आपण भाजूनच घेतलेले आहेत। त्यानंतर आपण टाकायचं खानदेशी शेवभाजी मसाला। मसाला टाकल्यावर हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। अशा प्रकारे आपल्या रसाला उकळी आली की मग आपण शेव टाकायचे। शेव मिक्स करून घ्यायची आणि थोडा वेळ शिजून द्यायची। ही बघा आपली शेवभाजी अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे। वरून थोडीशी कोथिंबीर। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा भाजी करून बघा, खूप छान चविष्ट होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।